हाय नमस्कार. तर बघू शकता आज मस्त असं बसले मी. म्हणलं चला एक हेड शूट करावा. बानूला आंघोळ घातली. आता बानूला हे करायचं आहे बीटाचं काय म्हणतात त्याला, ज्यूस. बीट आणि पालेभाजी ते शेजारचे इथनं आणलं होतं. माझे डोळे काय काजळ लावल्याने दिसतात का काय भारी दिसायला लागलेत आज. तर मी काय काजळ हे लावत नाही, रोजच आपली इणे असती. आणि ताईनं दिलेली क्रीमचा कमाल आहे. तर बऱ्यापैकी माझा वांग गेलेला आहे, बघू शकताय तुम्ही. थोडासा नॉर्मल राहिलाय आणि चट पण चाललेले आहेत पिंपल्स ही. आणि ही तर काय थोडंच राहिलेलं आहे, हो का, बघू शकता. तर ते जाऊ द्या. तुम्हाला तर माझं रोज तोंड दिसतंच ना. मग रोज आपण फ्रेश असतो, रोज आंघोळ करायची, देवाधर्माची पूजा मी नाही करत, आई करते. तर आई गेली कामाला. तर ताईंचा रात्री पनवेलच्या ताईंचा फोन आलता. पनवेलच्या ताईं उशीर बोलत होतो आणि बोललो, भारी वाटलं बोलून. आणि त्यांनी अजून बानूला मिशन पाठवली. नाव तर मला अजून बे लक्षात नाही, ताईनं नाव घेतलेलं पण लक्षात नच गेले की तसली मिशन नसते का कठीणची, ती एक पाठवलेली आहे. तुम्हाला आल्यावर तर मी दाखवणारच आहे, पण माझ्या सांगण्याचा उत्सुकता मला ते राहूच वाटत नाही, म्हणजे नाही का असं मला मध्ये ठेवूच वाटत नाही. आणि गादीला कवर पण पाठवलाय ताईंना. आणि हां, गादीला कवर आणि मिशन आणि अजून काहीतरी पाठवलंय, माझ्या काही लक्षात नाही. कारण काजू बदाम मला खायच्या तर वेळ आली असं वाटायला लागलं, पण मला नाही बाया काजू बदाम खाऊ वाटत आणि मी खात पण नाही. कारण आपल्या बानूलाच असतात काजू बदाम. त्यामुळं माझं काय होतं माहिती आहे का, मी जे विचार मला जे बोलायचं का नाही ते साईडलाच राहतं आणि भलतंच बोलते मी. तर पनवेलच्या ताईंचा रात्री मस्त असा फोन आला, बोललो, गप्पा मारल्या. त्यांच्या पण मुलींना नाही का मोठ्या जरा काहीतरी म्हणजे ना जेवण हे केलं नव्हतं, त्यामुळे चक्कर वगैरे आलं होती. ते पण शॉपिंगला गेलते ना, त्यामुळं वातावरण कसं आहे की नाही, वातावरणमुळं लेकरं आजारी पडते ती. तर आता व्यवस्थित आहे ताईंची मुलगी. तर पुण्याच्या ताईनं आपल्याला साड्या पाठवलेल्या, त्याच्यावर 2 ब्लाऊज आणायच्यात मला. त्या ताईंचा काय फोनच ये नाही आणि माझ्याकडे पण नंबर नाहीत. मी सेव्ह केला असं वाटतंय मला, पण लईच ताई झाल्यात, लई म्हणजे ताई ताई ताईच असं नाव सेव्ह केलेत मी. आणि त्यामुळं काय मला कळलं नाही की कोणत्या ताईला फोन लावावा. तर भरपूर अशा आपल्याला ताई फोन करतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तर बऱ्यापैकी आपला चॅनल ग्रोएटिक झालेला आहे. तर थोडंसंच राहिले, थोडं नॉर्मल राहिले. तेवढं लाईक पटापटापटा करून घ्या, कारण मला मॉनिटायझर करायला जायचं आहे, तेवढ्यासाठी राहिले, कारण माझा हेल्पटा होईल. आणि काल परवा दिवशी ताईंना पैसे पाठवलेलं 2000 रुपये. तर दीक्षाच म्हणते, शीतलला 1000 रुपये दिले आणि मी 1000 रुपये ठेवले. तर आता मी त्या 1000 रुपयाचं काय आणणार आहे, घरामध्ये आणलं थोडं सामान. म्हणजे सामान म्हणजे काल मी मटण आणलं 400 रुपयाचं, 400 रुपये किलोचं मटण आणलं. मला वाईट तर लय वाटत होतं, पण खाऊ पण वाटत होतं. म्हणले 400 रुपये घालूचं, 100 रुपयाचं चिकन नेलेलं, पण चिकनच नव्हतं, म्हणून मटण आणावं लागलं. जाऊ द्या म्हणलं, जीवापेक्षा लय अप्रूप आहे का म्हणलं. ताईंना पाठवलंय, ताईंना रेसिपी बघायची म्हणलं. तर म्हणलं रेसिपीसाठी आपण म्हणलं आणावं, म्हणून मी अर्धा किलो मटण आणलं. आणि कोथिंबीर काय मिळलीच नाही मला, म्हणजे संपली होती वाटतं. मग मंडई काही एवढे बसत नाहीत ना मंडईला, त्यामुळं बानूला खोकला आलाय, उबळी येते. तर बानूला काळ्या शेळीचं दूध आणलं, त्याला हळद टाकून त्याच्यात कढवलं, आता ती पाजलं. आता बीटचं हे बनवते आणि मग दूध तापायला ठेवते. लाईट नाही ना, म्हणून मी बसले, म्हणलं चला एक ब्लॉग शूट करावं म्हणलं. तर मस्त असे
मी आपल्या दारात गजरे आहेत का नाही त्याचे हेड्या बनवला होता आणि ते माझ्याकडून डिलीटच झाला. म्हणजे मी माझ्याकडून कळलंच नाही की मला हे डिलीट करायचं आहे का नाही करायचं. ते झाला. म्हणलं ठीक आहे, गजरे तर काय रोजच निघतात. पण आज एका मुलीने तोडून नेले फुलं. मग तिला म्हणलं ने बाई म्हणलं. ती म्हणली मऊ नेऊ का म्हणलं घेऊन जा बाळा म्हणलं. कारण आता दीक्षा असल्यावर दीक्षा आपले गजरे का तिला पण आवडतात. तर तसंच आता उद्या शनिवार आहे, उद्या जाईन दीक्षाकडे आणि तिला घेऊन येईन. म्हणजे शनिवारी शाळा झाल्यावर तर शाळा सुटते ना 11 वाजता वाटतं. मग 11-12 वाजता का काय सुटती वाटतं, तिचं तास हे असतात. मग त्या मग नंतर मग तिला आणायची आणि रविवारीपर्यंत ठेवायची आणि सोमवारी सकाळनं सोडून यायची. म्हणजे तासापर्यंत 6ला निघलं म्हणजे 7ला तास असतात. कसला कामास ठाव मला पण माहीत नाही, कारण माझी शाळा झाली नाही ना, त्यामुळं मला पण काय कळत नाही. अशा गोष्टी आहेत ना. तर चला, तर पुन्हा एकदा सांगते की ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल, कोणाला आपलं गिफ्ट बघायचं असेल तर प्लीज पटापटा लाईक करा आणि गिफ्ट बघायला थोडासा वेट करा. उद्या परवा दिवशी आपले गिफ्ट येणार आहे, तुम्हाला नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, आणि पटापटा लाईक करून घ्या त्याच्या आधी त्या, आणि ती कसली घंटी असते ती पण दाबा, म्हणजे त्याने करून माझं चॅनल रोज हेड्यावर टाकलं की तुमच्यापर्यंत लिंक पोहोचेल. तर चला, बाय.